तर नमस्कार. गव्हर्नमेंटनं आपल्यासाठी माहिती आहे का एक नवीन योजना आणली होती ज्याच्यानं आपलं प्रदूषण कमी होईल, आपला वेळ वाचन, आपला पैसा वाचन, गाडीचा ॲव्हरेज वाढन. त्याच्या परिणाम स्वरूप आम्ही ना CNGच्या गाड्या घेतल्या. पण त्या गाड्याचा परिणाम काय झाला माहिती आहे, मागच्या अर्ध्या तासापासून मी गाडीत बसून आणि अर्ध्या तासापासून फ्यूलची वेट पाहू राहिलो का आमचा नंबर केव्हा येईल. त्या गाड्याचा लाईन पहा, पुऱ्याच्या पुऱ्या गाड्याच्या लाईन आहे इथून तिथपर्यंत. आणि एवढंच नाही तर समोरही पहा, एवढ्या लाईन आणि एवढा वेळ जर खर्च करून आम्हाला CNG भेटत असन तर मग का फायदा आहे CNGचा. तरी CNGच्या गाड्या आपण तुरंतमध्ये विकत घेऊ राहिलो. रेट वाढू राहिला आहे, CNG भेटू नाही राहिली आहे. आता एवढ्या गाड्याची लाईन आहे बघा, इकडं दाखव पूर्ण गाड्यात आहे किती लाईन आहे CNGची. एवढी लाईन आहे. एवढी लाईन असल्याच्या बाद CNG जर भेटत असेल तर का घंटा फायदा या CNGचा आम्हाला. आणि या CNGच्या गाड्या घ्यायच्या गायसाठी कळमेश्वरपासून नागपूरपासून अमरावतीपर्यंत 2 जागी फ्यूल स्टेशन आहे, 4 जागी रस्त्यात आणखी फ्यूल स्टेशन आहे, पण भेटत कोणत्याच जागी नाही. नागपूर ते मुंबईपर्यंत जाव तर समृद्धीवर एवढे सारे पेट्रोल पंप आहे, पण CNG एकाही जागी नाही. जर CNG भेटतच नाही ना, एवढा वेळ जर वाया घालायचा आहे तर कायसाठी CNG पाहिजे हेच समजत नाही. CNG बंद करा, नाही तर भेटत असन तर त्वरित याचे स्टेशन तयार करा ना, फ्यूल उपलब्ध करा, तेव्हा काहीतरी फायदा होईल जनतेचा वेळ खराब करू नका. CNG गाड्या विकू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.